तुपाचा डब्बा उलथून टाकता की काय? एवढ्याला तूप टाकल्यावर घर कसं चालणार? आणि हे काय बनवलं तुम्ही? असं वाटायलंय पूर्ण महिनाभराचा स्वयंपाक एकदाच करून टाकला काय की? होय वहिनी, तुमचे का वडील राशन पाठवतात की काय दर महिन्याला? गाड्या भरून भरून. गॅस माहित नाही का किती महाग झालाय ते? तुम्हाला घर पण चालवता येते का नाही? का फक्त स्वतःच्याच मनाचं करायचंय तुम्हाला? तसं नाही व ताई, आज मला माझ्या माहेरचे भेटायला यायले तर. पूर्ण परिवार यायलाय का बारात यायली? तुमचं एवढं मोठं खानदान, असं वाटतंय घर नाही एखादं गाव झालंय तयार. ते तोंड बंद करा. आता माझ्यासाठी एक पटकन ग्रीन टी बनवा. बाकीचे काम नंतर करत बसा. अगं बाई कविता, कुठंस ग? जरा पाणी घेऊन ये की आमच्यासाठी. आम्ही मंदिरावरून आलो ग बाई. आज एवढा घरामध्ये घमघम वास कशाचा यायलाय ग? होय आई, आज तुझ्या सुनेनं पूर्ण तुपाचा डब्बाच उलथून टाकला. आई, तू बघायलीस ना, आज तर तुझ्या सुनेनं पूर्ण घरामध्ये भंडाराच लावला. हिच्या माहेराहून हिचं पूर्ण खानदान यायले, जसं की घरामध्ये कोणती जत्राच आहे काय की. एखाद्या गावा एवढं हिचं खानदान हाय. आई, तसं नाही हो, माझं पूर्ण खानदान येईना झालंय. बस माझ्या 3 बहिणी आणि दादा आणि वहिनी येत आहेत. तर मला वाटलं की काहीतरी चांगलं जेवायला बनवावं. आई, किती जरी झालं तरी सासर घरची इज्जत तर माझ्या हातात आहे ना. राधिका, जेव्हा तुला मी म्हणले होते दिवाळीला काहीतरी चांगलं जेवण बनव, तेव्हा तू खिरणपुऱ्या बनवून बाजूला झाली होतीस. आणि आज बघा एवढे सारे पदार्थ बनवायलीस, जसं की कोणाचं लग्नच आहे. आई, दिवाळीची साफसफाई करता करता मी लय थकून गेले होते. आणि ते काम करता करता माझ्या हाताला थोडंसं लागलं पण होतं. त्यामुळे मी दिवाळीला काही जास्त नाही बनवू शकले. आणि तसं पण आई, जर त्या दिवशी करायचंच होतं तर तुम्हाला तर माहित होतं ना माझ्या हाताला लागले म्हणून. मग तुम्ही कविता ताईला सांगायला पाहिजे होतं ना. राधिका, आत्ता बोललीस तर बोललीस, पण यानंतर लक्षात ठेव, माहेरात पोरी कामं करत नसताता, बसून खाताता आणि सुना सेवा करताता. हे माझ्या घराचा नियम आहे. ह्या सगळ्या गोष्टी तू ध्यानात ठेव. आजपर्यंत मी माझ्या दोन्ही नंदायला कोणतंच काम करू दिलं नाही आणि ना तू करायला सांगशील. अगं तू पण कमाल करतीस शांता. हो हो, आम्हाला तर सगळंच माहित आहे. तुमच्या नंदा तर तुमच्या घरामध्ये पाऊल टाकायला भीत होत्या. तू तर त्यांच्याकडून भांडे घासून घेत गेलीस, कपडे धुवून घेत गेलीस, फरशी पुसायला लावायची. एवढं करून सुद्धा तू त्याला कधी चहाला सुद्धा विचारलं नाहीस. बस करा तुम्ही दोघी जणी. तुम्ही का माझ्या मैत्रिणी आहात का दुश्मन? कधीतरी स्वतःचं तोंड बंद ठेवा. अगं आम्ही तर मजाक करू लागलो ग शांता. तुला तर खरं ऐकून रागच आला. काम झालंय, जा तुम्ही दोघी जणी. कशाला तोंड बघत उभं राहिल्या? ताई चला लवकर, शांता ताईला राग आलाय. आपलं बोलणं ऐकून. बरं आई, हे सगळं सोड तू आणि याच्यावर लक्ष दे. 4 महिने झाले नाहीत लग्नाला आणि बाई घराची मालकीन झाली. वहिनीने तुला न विचारता घरामध्ये एवढे सगळे पदार्थ बनवून ठेवले, तर जाऊन बघ तर खरी किचन मध्ये. फैग राधिका, तू कोणाला विचारून एवढा सगळा स्वयंपाक बनवलास? आई, जेव्हा मी रात्री तुमच्या रूम मध्ये आले होते तेव्हा तुम्ही झोपलेल्या होत्या. तुमचा डोळा लागला होता आणि सकाळी सकाळी तुम्ही मंदिराला निघून गेल्या. मग मला वाटलं की तुम्हाला यायला उशीर होईल म्हणून मी स्वयंपाक करून टाकला. कारण आई, माझ्या माहेर घरची माणसं आता येतच असतील. माझ्या घरच्यांना जे आवडतं तेच मी बनवलं. आई, वहिनी, जर आई घरी नव्हती तर तुम्ही मला विचारायला पाहिजे होतं ना. झालं काय? मी नव्हते घरामध्ये, मला तर विचारायला पाहिजे होतं ना एकदा तरी तुम्ही. मी पण या घरची लेक आहे. ताई, तुम्ही जर या घरच्या लेक बाळ आहात तर मी पण या घरची सून आहे ना. आणि तसं पण किचन मधले सगळे काम माझे आहेत, तर मग मी माझ्या मनानं केलं. राधिका, तू तुझं तोंड ना जरा कमी चलव. ती काही चुकीचं बोलली नाही. जर तू कविताला विचारला असतं ना तर समजून घ्यायचं तू तुझ्या सासूला विचारलंस. यानंतर अशी चूक करायची नाही बघ. बरं आई. आई, हे घ्या चहा. आई, मी जरा बाजारामध्ये जाऊन येते. का तर माझ्या मोठ्या ताईला गरमागरम जिलेबी लय आवडते. तर जरा मी जाऊन घेऊन येते आई. लगेच 15 मिनिटांमध्ये येते आई मी. आणि एवढ्यात जर माझ्या माहेरचे कोणी आले ना तर फक्त आई तुम्ही तेवढं पाणी विचारा. मी लगेच आले बघा. ही महाराणी आली नाही का अजून? अगं राधिका, कुठं आहेस? आम्ही आलो ग.
राधिका ताई, राधिका तर आताच मार्केटला गेली. ताई तोपर्यंत बसूता, येतच असेल राधिका. हो हो. कशी हात गेईच्या माहेरची, जे की खाली हाताने आले तर? कोणाच्या तरी हातामध्ये काहीतरी दिसायले का? खायचं प्यायचं काहीतरी आणतात की नाही, ह्याला लाजा बिजा हाता की नाही कोणाला? आई होय आई, मी तर तुला आधीच म्हटलं होतं वहिनी भिकारी खानदानीच्या हाता म्हणून. यांना लाजाय कशा वाटत नाही ता की नुसते हात हलवत आल्या. आता कविता काहीच गरज नाही बघ, कोणासाठी पाण्याचा गिलास सुद्धा भरून आणू नको. राधिकाला किती वेळ झाला जाऊन? अगं आम्ही किती वेळच्या आलो. ताई पाणी? हो हो पिता येईल, तू बस की. हे असं काय आहे, साधं पाणी सुद्धा विचारलं नाही माझ्या सासूनं, माझ्या माहेरच्या घरच्यांना. राधिका तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे राधिका. ताई तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. ताई तुम्ही आल्या ना तर माझा वाढदिवसच झाला. थँक्यू सो मच वहिनी. ताई तुम्ही थोडंसं बसा, मी आत्ताच लगेच तुमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते. वा राधिका, तुझा आज वाढदिवस आहे? हो आई. सकाळपासून आम्ही तुला विचारायलो एवढा स्वयंपाक कसं काय, कशामुळे, तेव्हा तर तू काही बोलली नाहीस. आता तुझ्या माहेरच्या घरच्यांपुढं तमाशा केलास आमचा. होय वहिनी, तुम्ही मला पण बोलल्या नाही. तुम्ही जर मला सांगितलं असतं तर मी पण गिफ्ट आणलं असतं ना काही ना काहीतरी. आणि तुमच्या माहेरच्या घरच्यांना माहित आहे तुमचा वाढदिवस आहे म्हणून, तरी पण ते खाली हाताने आल्यात तोंडवरी करून. गिफ्टची तर लय दूरची गोष्ट आहे, यांनी तर साधे पेढे सुद्धा आणले नाहीत. राधिका जर तुला एवढा चांगला बर्थडे करायचा असता तर आम्हाला सांगितलं असतं, आम्ही चांगला केला असता तुझा वाढदिवस. नाही तर तुझ्या माहेरच्या लोकांना वाटायचं होय आम्ही येऊन बसलो तरी यायला अजून माहिती नाही की मी सुनेचा वाढदिवस आहे म्हणून. माफ करा काकू, लग्नाच्या टायमाला जी तुम्हाला जन्मपत्रिका दिली होती त्याच्यात सगळं लिहिलं होतं ताईच्या बद्दल. ताईच्या जन्माचा वेळ, कोणती तारीख होती, महिना कोणता होता, वर्ष कोणतं होतं, त्याच्यात सगळं लिहिलं होतं. आणि आता तर लग्न झाले 4-5 महिने झाले तर तरी पण तुम्हाला लक्षात नाही का? तुमच्या एकुलत्या एका सुनेचा वाढदिवस तुम्ही विसरल्या. पण रागानं बोलणं मोठ्यानं बोलणं हे नाही विसरत. दुनियाभराच्या गोष्टी तुम्हाला माहित राहतात आणि जे महत्वाचं काम आहे ते विसरून गेल्या. मला सासू आहे, नंदा होता, पण त्या कधी सुनच आणि लेकीचा वाढदिवस विसरत नाहीत. ओ हो वहिनी, तुमची तर वहिनी लय शहाणी दिसायली. 100% ह्याच्या सासर घरी रोजचे भांडणं होत असतील ह्याच्या अशा वागण्यामुळं. माफ करा कविता ताई, ना आमच्या घरामध्ये सुनेला कमी समजतात ना लेकीला मोठं. आमच्या घरामध्ये तर सगळेजण एकमेकांना खूप जीव लावून आणि रिस्पेक्टफुली बोलतात. आणि राहिली गोष्ट गिफ्टची, आम्ही काय विसरलो नाही गिफ्ट घेऊन यायचं. बस आमचा भाऊ घेऊन येत आहे, त्यांना काहीतरी काम होतं त्यामुळे त्यांना उशीर झाला. आई मला तर माहीतच नव्हतं ग वहिनीच्या घरचे एवढं सगळं सामान देतील ते. पण बघ ना आई, वहिनीच्या भावानं किती चांगलं गिफ्ट दिले, बहिणीनं सगळ्यांना मिळून. वहिनीच्या माहेरच्या माणसांपुढं आपली तर बदनामी झाली, कारण आपण तर काहीच दिलं नाही. हो ग कविता. अरे यांचा व्हिडिओ कॉल. हॅलो राधिका, आय एम सो सॉरी, मी तुझ्या वाढदिवसाला येऊ शकत नाहीये. तिकडे खूप महत्वाची मीटिंग होती त्यामुळे सुट्टी पण भेटली नाही मला. तुम्ही काही काळजी करू नका हो, बस तुम्हाला व्हिडिओ कॉलवर बघितलं झाला माझा वाढदिवस. यावेळेला तरी तुझ्यासोबत बर्थडेला नाही, पण नेक्स्ट इयर तुझ्या बर्थडेला आपण खूप मोठी पार्टी देऊता. अरे रोहन, अरे आम्हाला जर माहित राहिलं असतं ना राधिकाचा आज वाढदिवस आहे तर आम्हीच खूप मोठी पार्टी दिली असती. आता तर हे साधं साधं केलंय बघ. अगं आई, मी तर तुला सांगितलं होतं ना की राधिकाचा बर्थडे येत आहे म्हणून. पण काही होत नाही आई, मी राधिकासाठी आधीच गिफ्ट घेऊन ठेवले. तुझ्या अलमारीच्या एका कठला मी एक डब्बा ठेवलाय, तेच राधिकाला तू आणून दे. बरं ठीक आहे रोहन, मी आता जाऊन घेऊन येते. कविता बघ की किती सुंदर गाऊन आहे आणि डायमंडचा नेकलेस पण. बघ ना किती महागडं गिफ्ट आहे हे. वहिनीची तर लॉटरीच लागली. सोन्याचा नेकलेस आणि हे गाऊन. चल देऊ ता हे गाऊन नेऊन तिला, नाही तर राधिकाला वाटायचंय फक्त आम्ही दुसऱ्याच्या देखतच दिखावा करतो. किती जरी झालं तरी आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे. बरं आई. अरे वा किती सुंदर गाऊन आहे. राधिका अगं एवढ्या प्रेमानं गाऊन आणलाय, घाल की. हो ग राधिका, जा लवकर चेंज करून ये. ठीक आहे ताई.
अरे वा, गाऊन तर खूप सुंदर आहे. पण हे काय? अहो ताई, हे गाऊन तर फाटलेलं आहे. पण याला बघून तर असं वाटायलं की याला कोणीतरी मुद्दामून फाडलंय. ताई, मला तर असं वाटायलं की तुमच्या घरच्या लोकांना तुमच्या कपड्यावरून पण जळण होते का आहे की. जाऊ द्या ना ताई, आज माझ्यासाठी खूप खुशीचा दिवस आहे. मी दुसरा ड्रेस काढून घालते. बरं राधिका. अहो वहिनी, नेकलेसला तर बघा की, हे पण तुटलेलं आहे. बापरे, आता तर हद्दच झाली बापा. एवढा महागाचा हार आणि त्याची हालत एकदम कचऱ्यासारखी. हे सगळं काही मुद्दामून केलंय. मला माहित आहे हो वहिनी, हे कोण केलंय ते. त्याला कसंच बरं दिसेना झालंय माझं. पण कळायलंय मला यायचा इरादा काय आहे ते. पण यायच्या इराद्याला मी आज खरं होऊ देणार नाही. माझा आज वाढदिवस आहे आणि मी माझा वाढदिवस आज खूप चांगल्या प्रकारे पार पाडणार. चला वहिनी. हॅपी बर्थडे टू यू डिअर राधिका. राधिका, केक कटिंग झाला. आता आम्ही लवकर जेवण करतो, निघतो, नाही तर आम्हाला उशीर होतोय. हो दादा. माझ्या नवऱ्याने एवढं प्रेमानं गिफ्ट आणलं होतं, ते असंच व्यस्त न्यस्त झालं. जसं की माझ्या मनाला ठेसच लागली. हे 100% ताई आणि आईनंच केलेलं होय. आईला आणि ताईला माझं कसंच बरं वाटत नाही. आईला कसं काही वाटलं नसेल माझ्या गिफ्ट सोबत असं करताना. कशा आहेत ह्या दोघी जणी? थोडस पण माझ्याबद्दल प्रेम नाही यांच्या मनामध्ये. राधिका, ए राधिका, इकडं काय करायलीस रूम मध्ये? काय काम धंदा नाही की काय तुला? येऊन बसलीस महाराणी सारखी एखाद्या. हे घर कोण साफ कराव? किचन मध्ये भांड्याचा ढीक पडलाय. जाऊन घासते भांडे. तुझ्या माहेरचे खाऊन गेले तर कोण साफ कराव त्याला? आई, मी खूप थकले हो आज. उद्या जेव्हा कामवाली बाई येईल ना, तेव्हा तिला मी सगळं सांगते. कामवाली बाई? कामवाली बाई येणार नाही. तू आहेस ना घरामध्ये काम करायला. तिला कामावरून काढून टाकलं. जा आता काम करून घे सगळे. ओ शांताताई, चालायचं नाही का मंदिराला? हो, यायचं तर हाय, पण काही घरातल्या जिम्मेदाऱ्या पण आहेत ना. जर मी मंदिराला जात राहिले तर माझी सून माझ्या डोक्यावर बसायची होय, आरामशीर झोप काढायची होय. मग माझ्या घराला कोण बघणार? शांता, तुझ्या घरी तर कामवाली बाई होती की, आणि कामवाल्या बाईला काढलं की काय? म्हणजे तुझ्या घरची सून सगळ्याचे भांडे घासत बसायली की काय? तुझा मुलगा एवढी कमाई करतो तरी पण तू तुझ्या सुनाकडून एवढे काम करून घ्यायलीस. हो, मग काय झालं? माझं पोरग कमाई करत असलं तर? महागाई किती झाली. पोरीचं लग्न पण बाकी आहे माझ्या. थोडे थोडे पैसे वाचवले तर त्याच्यात वाईटपणा काय आहे? आजकाल हुंडे नाही का किती जास्त घ्यायले तर. अगं पण एवढं सगळं काम तुझी एकटी सून कशी करायली? अगं शांता, थोडी तरी दया कर तुझ्या सुनेवर. अहो ताई, तुम्ही मला मंदिरासाठी बोलवायला आल्या माझ्या घरी का भाषण ऐकवायला? जा, आपापल्या घरी जा. हे घर माझं आहे आणि माझी सून आहे. आम्ही आमचं बघून घेतो. चल ग बाई. राधिका, ए राधिका. काय आई? राधिका, रात्रीच्या जे भाज्या उरल्यात ना, ते मी काही खाणार नाही. ते तू खाऊन टाक. आणि माझ्यासाठी काहीतरी गरमागरम चांगलं बनव. आणि माझी लेक झोपेतून उठली की तिच्या आवडीचा नाश्ता बनव. स्वतःच्या मनाचं करत बसू नको आणि जास्त आवाज करत बसू नको. झोप होऊ दे तिची. मी काय करू? माझी सासू आणि माझी नणंद खूप छळ करायलात माझा. सासू तर शिव्या घालतेच घालते, पण नंद पण काही चूप बसत नाही. खूप काही बोलत राहते. या दोघींचं ऐकता ऐकता आता मी खूप थकले. हे ऑफिसला गेले की या दोघीची मनमानी सुरू होते. किती अत्याचार करायलात माझ्यावर. पण आता खूप झालं. पण आता हे ना, ऑफिसच्या टूर वरून घरी आले की मी त्यांना सगळं काही सांगणार. खूप झालं आता. आई, मी हे तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलो. ही बघ साडी, ही तुझ्यासाठी आणली मी. बरं रोहन, ही तर खूप सुंदर वाटायली साडी रे. आणि आई, ही साडी आणि ही पर्स मी खास राधिकासाठी घेऊन आलोय. काय रे रोहन, तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तर तिला तू गिफ्ट दिले होते आणि आता अजून एवढं महागाचं सामान घेऊन आलास. एवढा विनाकारणचा खर्च काय कामाचा र? हे ठेवून दे, तिला द्यायची काही गरज नाही.
माझ्या लेकीचं लग्न झालं की तिला देते लग्नामध्ये हे, तिच्या तरी कामी येईल. अगं आई, जेव्हा कविताचं लग्न होईल ना, मी तेव्हा परत तिच्यासाठी घेऊन येतो. हे 2 गिफ्ट मी माझ्या बायकोसाठी घेऊन आलो आणि मी हे तिला द्यायला चाललो. हे माझं पोरग पण ना बस जोरूचा गुलाम आहे, जे की तिच्या मागं पुढं फिरतय. मी त्याला किती समजून सांगितलं तरी काहीच फायदा नाही. आले का हो तुम्ही? असं बार बार मला सोडून जाऊ नका की एकटीला. तुम्ही गेल्याच्या नंतर तुमची आई तुमची बहीण मला जगू देत नाही का? राधिका, काय बोलायलीस तू हे? आई आणि कविता तुझ्यावर तर लय लक्ष देतात ना. नाही हो, हे बघा, जे गाऊन तुम्ही मला दिला होता ना ते तुमच्या बहिणीने मुद्दामून फाडून टाकला. आणि हे नेकलेस पण बघा, तुम्ही जे मला नेकलेस दिला होता ना त्या नेकलेसला पण तोडलं. त्यांना मी खुश राहिलेलं कसंच बरं दिसत नाही. माझ्या बर्थडेच्या दिवशी तुम्ही फोनवर सांगितलं होतं ना आईला की ते गाऊन आणि गळ्यातला नेकलेस आणलाय तिला दे म्हणून. त्या द्यायला तर आल्या, पण मी जेव्हा घालायला गेले ना तेव्हा त्याचा एक बंद तुटलेला होता, मधातून फाडलेलं होतं आणि नेकलेसचा भाग सुद्धा तोडलेला होता. आणि मला पहिले गाऊन बघून वाटलं की चुकून फाडलेला असेल, आणि नेकलेस काढला तर नेकलेस आहे तसाच दिसला मला. वारे वा राधिका, तू आमच्याच घरात राहून आमच्यावरच नाव टाकायली. बघ रे रोहन, एक तर तुझ्या बायकोनं आम्हाला न सांगताच वाढदिवस करण्याची तयारी केली आणि आमच्यावर असं नाव पण टाकायली. अहो ऐका की, माझा ना वाढदिवस करण्याचा कुठलाच प्लॅन नव्हता. माझ्या माहेरचे ते त्यांच्या मनानच आले होते, मी कोणालाच सांगितलं नव्हतं. राधिका, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या आईवर नाव टाकायची? आणि तुझा गाऊन माझी बहीण काऊन फाडणार? राधिका, तुझीच गलतफहमी झाली असेल काहीतरी. अहो, मी तुम्हाला जे सांगायले तुम्ही माझ्यावर विश्वास काऊन ठेवणं झाले? पण आता तुम्ही तुमच्या डोळ्यानंच बघा, मी सबूत पण ठेवलाय. ज्या दिवशी माझा वाढदिवस झाला त्या दिवशी मी एकटीच साफसफाई करू लागले. त्याच्यासोबत मी ताईच्या रूमची पण साफसफाई करायला गेले होते. कचरा उचलला आणि डस्टबिन मध्ये टाकायला गेले तर त्याच्यामध्ये माझ्या गाऊनचा कपडा भेटला मला फाटलेला, आणि त्याच्यासोबत त्या हाराच्या मागची ती दोरी राहत नाही का, ते पण तिथं मला पडलेली भेटली. आणि मी माझ्याजवळ हे मुद्दामून ठेवलं जपून की म्हणलं तुम्हाला तरी दाखवावं, कारण चोरी केलेलं किती जरी लपवलं तर ते लपत नसतंय. आणि तुम्हाला हे पण माहित नसेल, आपल्या घरी जी कामवाली बाई यायची कामं करायला तिला पण आईनं काढून टाकलं, कारण सगळे घरातले काम माझ्यावरच पडाव म्हणून. अगं राधिका, मी तिला कधी कामावून काढून टाकलं? तीच मला म्हणू लागली की 2 महिन्यासाठी मला सुट्टी पाहिजे, गावाला जायचे, तिची आई बिमार आहे म्हण. अहो ऐका की हो, मी त्या कामवाल्या बाईला फोन केला होता तर ती बाई म्हणली की कविता ताईचा मला फोन आला होता की कामावर यायची काही गरज नाही, कारण आमची वहिनी कामवाल्या बाईपेक्षा थोडीच कमी आहे. अरे, साहेबाचा फोन कस काय या टायमाला? हा, हॅलो सर. हा रोहन, एक मीटिंग आहे अर्जंटमध्ये, जरा लवकर ये ऑफिसला. ठीक आहे सर, येतो आता लगेच. मी जाऊन येतो. वा वहिनी, काय चाल चालवली तुम्ही. तुम्ही एवढ्या चालू असणार हे माहित नव्हतं आम्हाला. तुमच्या लग्नाला झालेच किती दिवस, आणि कान भरायले माझ्या भावाचे, आणि ते पण आमच्याबद्दल. तुम्हाला काय वाटते माझा भाऊ तुमचा विश्वास करेल? भरलं का तुझं पोट आमच्या बद्दल सांगून माझ्या लेकाला? मला वाटलं माझी सून लय चांगली आहे काय की लक्ष्मीचं रूप, पण तू तर नागिन निघालीस. माझ्याच लेकाला मलाच चावायला सांगायलीस का? तुझी एवढी हिम्मत? आई नका मारू ना. आई, वेळेवेळेवर असे ढोस देत जाय वहिनीला. बस झालं आई. आई, काय खरं कोण खोटं ते सगळं मला आता दिसलं. मी माझ्या ऑफिसची फाईल घ्यायला आलो होतो, जे की घरात राहिली होती, आणि मी माझ्या डोळ्यानं बघितलं तू कसा व्यवहार करायली माझ्या बायको सोबत ते. रोहन, आई, मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही. खूप झालं आता. या कविताचं लग्न करून टाक, नाही तर घरामध्ये सुख शांती बिलकुल राहणार नाही. राधिका, मला माफ कर. माहित नाही तू किती सहन केलंय ते या घरामध्ये, पण हा, यापुढे तुला कोणताच त्रास होऊ देणार नाही, हे माझं वचन आहे तुझ्यासाठी. देव करो बरं झालं आणि सगळं तुमच्या डोळ्यापुढे आलं. तुम्ही माझ्यासोबत नेहमी राहा, बस माझ्यासाठी हेच खूप मोठं आहे. बाई, तुमची पोरगी तर खूप सुंदर आहे.
आम्हाला तर बघितल्याच कविता पसंत आली. मला तर वाटायला तुमची पोरगी जेवढी सुंदर आहे ना तेवढी समजदार पण आहे. हो बाई, आमच्याकडून तर या नात्याला हुकार आहे बघा. तुम्ही बस लग्नाच्या तयारीला लागा. बाई, तुमच्या मुलीची कुंडली द्या. 1-2 दिवसामध्ये तारीख काढली की सांगते तुम्हाला. बरं बाई. अरे, कविताच्या सासूचा फोन आलाय. हां, हॅलो बाई, नमस्कार. हां नमस्कार. हां बाई, मला ना हे नातं नाही जुळवायचे. पण बाई, हे अचानक असं कसं बोलताय तुम्ही? सोयरीक का मोडताय? बाई, तुम्ही तर स्वतःच पसंत केलं होतं की माझ्या लेकीला, आणि लग्नाची तारीख पण काढतो म्हणून लागल्या. मग आता काय झालं? बाई, तसं काही नाही. तुमची लेक लय सुंदर आहे, पण तुमच्या गाव गल्लीमध्ये गोष्टी पसरलेल्या आहेत. आम्ही जरा आजूबाजूवाल्यांकडून माहिती काढली. तुमचा व्यवहार तुमच्या लेकीचा तुमच्या सुनासोबत बिलकुल चांगला नाही म्हणे. तिचा छळ करता म्हणे तुम्ही. त्यामुळं बाई, तुमच्या घरची लेक आम्हाला आमच्या घरी नको, कारण अशा मुली कोणाचंही घर तोडतात. यामुळं माफ करा आम्हाला. वहिनीचा बदला घेण्यासाठी मी स्वतःच त्या आगीमध्ये जळाले. वहिनीसोबत मी कधीच चांगला व्यवहार केला नाही, आणि त्याच्याच कर्माची सजा मला भेटली. कविता, आता माझ्या लक्षात यायले, अंतकरणातून निघालेली बद्दुआ कधीच व्यर्थ जात नाही. वेळेनुसार त्या कर्माची भरपाई नक्कीच करावी लागते.